नमस्कार मंडळी. रात्री ठीक 2:30 वाजता आम्ही दिवा पॅसेंजर ट्रेनने उतरून आमच्या घरी आलो. संपूर्ण गाव हे एकदम शांत होता. ही आहे घराची मागील बाजू. मागच्या बाजूचा दरवाजा उघडून आम्ही घरात प्रवेश केला. गावाला येणं जाणं कमी असल्यामुळे घराचा मेन दरवाजा हा शक्यतो बंदच असतो, पण पहाटे आम्ही तो उघडला. आता वेळ आहे आराम करण्याची. आता भेटूया उद्या सकाळी. गावच्या गल्ल्या ह्या आता तुम्हाला शांत दिसत असल्या तरी गणपती शिमगा ह्या गल्लीमध्ये नुसता गोंधळ आणि मित्रांचा गाजावाजा असतो. समोरच एका झाडाच्या कट्ट्यावर झेंडूच्या फुलाला अगदी बहर आला होता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे याला आमच्या गावाला भोंबाड असे म्हणतात. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या गावाला याला काय बोलले जाते. आता इथून पुढे आम्ही निघालो जिथे माझ्या भावाचे नवीन घर बांधण्याचे काम चालू आहे. जंगलातून जाणारी पायवाट आणि नीरव शांतता, हा प्रवास काही वेगळाच असतो. आज पायवाटेने जाता जाता तुम्हाला लाकडाच्या भाऱ्या दिसत आहेत. अशी गावची माणसे टप्प्याटप्प्याने भाऱ्या ठेवत ते आपल्या घरापर्यंत पोचवत असतात. हे आहे सागाचे झाड. आमच्याकडे या झाडाला सायाचे झाड असेही बोलले जाते. त्याचे लाकूड अगदी उत्तम आणि फर्निचरसाठी वापरले जाते. मंडळी, भेटूया प्रवास गाथा या माझ्या चॅनलच्या पुढच्या भागात. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.